नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रेग्युलरवाला सँडविच तर तुम्ही खातच असाल ना डेली, पण एकदा मस्तपैकी असा बेसनमध्ये डीप करून बेसन ब्रेड चीज सँडविच खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी आवर्जून पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता सँडविचची हिरवी चटणी आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, 2 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा पिवळी शेव आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण आता हिरवी चटणी बनवायची आहे. इकडे मिक्सरच्या जारमध्ये आपण पिवळी शेव आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत. 2 लसूण पाकळ्या आहेत त्या घालणार आहोत. हिरवी मिरची घालायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळी शेव नसेल तर तुम्ही भाजलेली चणा डाळ पण वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अशी झाली पाहिजे हिरवी चटणी. आपण आता एक बेसनाचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. इकडे बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर सिमला मिरची अशी मी हाफ बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर हाफ कांदा सुद्धा असा मी बारीक अगदी चिरून घेतलेला आहे. सगळं आहे ते बारीक चिरूनच घ्यायचं आहे एकदम असं. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची आहे. 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. व आपण आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे मिश्रण. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण आता हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण चण्याच्या पिठाचा पोळा करतो किंवा चिला करतो तसंच बॅटर इकडे करायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी बेसन ब्रेड चीज सँडविच बनवायला सुरुवात करूया. मस्तपैकी असं इकडे फ्रायपॅन घ्यायचं आहे. फ्रायपॅनवरती 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तुम्ही इकडे बटरचा पण वापर करू शकता. जर फ्रायपॅन नसेल तर तवा आपला आहेच. असं तेल आहे ते असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण बेसनाचं बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये असा ब्रेड आहे तो डीप करायचा आहे व फ्रायपॅनमध्ये असा सोडायचा आहे. आपण याला हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही थोडंसं बाजूने असं तेल सोडायचं आहे जेणेकरून ब्रेड आहे तो लगेच फ्राय होईल आपला शॅलो फ्राय. व आपण आता हा दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा आहे. असे मी 2 ब्रेड केलेले आहेत बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यावरती आपण आता हिरवी चटणी जी आपण तयार केली होती ती घालायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. अशी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावरती चीजचं स्लाइड्स आहे ते घालायचं आहे. तुम्ही चीज किसून पण घालू शकता. त्याच्यावरती तुम्ही कांदा, टॅमॅटो किंवा बीट पण लावू शकता, पण मी इकडे फक्त चीजचं केलेलं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स आहे ती घालायची आहे त्याच्यावरती. आपण आता ह्याच्यावरती जो दुसरा ब्रेड मी सेम तशाच पद्धतीने केलेला आहे बघू शकता तुम्ही तो ठेवायचा आहे. व 1 ते 2 मिनिटाच आपल्याला इकडे चांगलं शेकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कडक अगदी शेकून पाहिजे असतील तर तसं पण तुम्ही तुमच्या अंदाजे शेकून घ्या. आपला आणि मस्तपैकी असा बेसन ब्रेड चीज सँडविच तयार आहे. तुम्ही हा मस्तपैकी असा पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटो केचप याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि इतर सँडविचपेक्षा हा सँडविच नक्की करा. एकदम खायला खूपच भारी आणि टेस्टी लागतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.